तुम्ही अतिशय यशस्वी असे प्रोफेशनल व्हाल. कसं असेल ती दिशा? तर एक नवीनच गोष्ट संगणकांच्या क्षेत्रात गेल्या 10 वर्षात घडते. तुमच्यापैकी किती जण MSCIT झालेत? हात वरती करा. बापरे, जवळजवळ सगळेच झालेत. तुमच्या प्रत्येकाच्या सर्टिफिकेटवर माझी सही आहे. तुमच्यापैकी किती जण गुगल सर्च करतात? किती जण गुगल सर्च करतात? ग्रेट, वंडरफुल. प्लीज, तुमच्यापैकी ज्यावेळी गुगल सर्च आपण करतो त्यावेळेला काय होतं, ही एक नव्या दिशेची पहाट आहे, हे आपण लक्षात घ्या. कारण पुढे आपल्याला खूप जबाबदार अशा भूमिकेमध्ये जायचं आहे. काय ही गोष्ट? तर एक नव्या बुद्धिमत्तेची निर्मिती होते आहे. ज्यावेळी तुम्ही गुगल सर्च करता त्यावेळेला एव्हरी टाइम यू डू द सर्च गेट्स फास्टर अँड द सर्च गेट्स मोर ऑप्टिमल. म्हणजे ज्यावेळी तुम्ही सर्च करता त्यावेळी ते सर्च इंजिन फक्त तुम्हाला सर्च करून रिझल्ट्स प्रोड्यूस करत नाही, तर स्वतः अधिक चांगला, अधिक वेगवान, अधिक कार्यक्षम असा सर्च कसा करायचा ते शिकत जातं. माणसांनी त्याला एक मूलभूत अशी बेसिक आज्ञावली दिलेली आहे की तू शिकत राहा. आणि त्याच्यामुळे आता सॉफ्टवेअर इज क्रिएटिंग बेटर सॉफ्टवेअर अँड दॅट सॉफ्टवेअर इज क्रिएटिंग बेटर सॉफ्टवेअर अँड दॅट सॉफ्टवेअर इज क्रिएटिंग बेटर सॉफ्टवेअर. म्हणजे सॉफ्टवेअर पुढच्या आपल्या पिढ्यांना जन्म घालत आहे. त्यांचे म्युटंट्स तयार होत आहेत. आणि त्याच्यामुळे असे म्युटंट तयार होत गेले की आज जे सर्च इंजिन तुम्ही वापरता, ह्या सर्च इंजिनचं ओरिजिन हे मानवी बुद्धिमत्तेमध्ये सापडू शकत नाही. मानवाने त्याला मूलभूत आज्ञावली दिली होती, पण त्या आज्ञावलीचा उपयोग करून ते शिकत पुढे गेलं. त्याच्यामुळे आज त्याच्यातली जी बुद्धिमत्ता आहे तिला आपण न मानवी बुद्धिमत्ता असं म्हणतो. मानवी बुद्धिमत्ता आणि न मानवी बुद्धिमत्ता. आता या न मानवी बुद्धिमत्तेचे चमत्कार जे तुम्ही गुगल सर्चमध्ये बघता, की माणसाला शक्यच नाही अशा पद्धतीने एकदम 1 कोटी सर्च रिझल्ट्स आणून द्यायचे धाडकन. तुमच्यापैकी गुगल फोटोज किती जण वापरतात? गुगल फोटो नोबडी? ओके, ग्रेट, वंडरफुल. गुगल फोटो ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळेला काय होतं, तर तुम्ही ज्यावेळी फोटो त्याच्यावर करता, तुम्ही कुठेतरी सहलीला गेला समजा आणि ते तुम्ही गुगल फोटोमध्ये टाका आणि बघा काय मजा होते. ही जी न मानवी बुद्धिमत्ता आहे ती त्या गुगल फोटोजमधून एका कथानकाची निर्मिती करते, कथासूत्र शोधून काढते. अनफोल्डिंग दी अंडरलाईंग पॅटर्न्स. नवीनच बुद्धिमत्ता आहे, ती शोधून काढते, ते फोटो अरेंज करते. काही व्हिडिओज तुम्ही टाकू शकता आता, आणि त्याच्यातून त्या फोटोला साजेसं असं एक बॅकग्राऊंड म्युझिक ते स्वतःहून टाकतं, स्पेशल इफेक्ट्स टाकतं आणि तुम्हाला एक चकचकीत व्हिडिओ तयार करून देतं. न मानवी बुद्धिमत्ता. गुगलमध्ये माणसं नाही बसलेली हे तुमचं काम करायला. आणि तितकंच नाही तर तुम्ही ज्या ठिकाणी प्रवासाला गेला असाल ते गुगल मॅप्सशी असोसिएट करतं, तिकडचे अंतर दाखवतं, ते इतर त्या ठिकाणांची बाकीची माहिती दाखवतं आणि तुमचं प्रवास वर्णन अतिशय सुंदर करून देतं. दिस इज न मानवी बुद्धिमत्ता. आता मला तुम्ही सांगा की आमच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळी मी तुमच्या एवढा विद्यार्थी होतो त्यावेळेला असं म्हणायचे की कम्प्युटर्स पुढे कविता करू शकतील, कादंबऱ्या लिहू शकतील, चित्रपटाचं दिग्दर्शन करू शकतील, आणि आम्ही रात्री जागून ते सगळं शिकायचो. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे हर्बर्ट सायमन किंवा मार्विन मिन्स्की यांचं खूप मोठे थिसिस असायचे आणि ते गुंतागुंतीचं विज्ञान शिकत बसायचं. खूप लोक रिसर्च करायचे त्यावेळी, त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी व्हायची की आता 20 वर्षानंतर माणूस जे करू शकतो ते सगळं कम्प्युटर करणार. मग नंतर काही अंदाज चुकायचे, मग म्हणायचे आता 30 वर्षानंतर करणार, मग 40 वर्षानंतर करणार. म्हणजे आपल्याकडे नाही का भारताचं चित्र रंगवलं जातं की 21व्या शतकात पदार्पण करताना भारत असा असेल, मग काही दिवसांनी लोक म्हणायला लागतात 2020मध्ये असेल, मग काही 2025 म्हणायला लागतात. तर तसं ते आमच्या क्षेत्रामध्ये झालं. पण नंतर 21व्या शतक सुरू होताना काय लक्षात आलं की ज्या मानवी बुद्धिमत्तेची कॉपी आपण संगणकामध्ये करू बघतोय तिचं आकलनच आपल्याला पुरेसं झालेलं नाही. त्याच्यामुळे आपण ज्याची कॉपी करू इच्छितोय संगणकामध्ये ते मानवी बुद्धिमत्तेशी साधर्म्य साधते असं जे आपलं गृहीतक आहे तेच मुळी चुकीचं आहे.
त्याच्यामुळे आपल्याला तसं करता येणार नाही. आणि त्याच्यामुळे 21वं शतक सुरू होताना या 2 ब्रँचेस वेगळ्या झाल्या. माणसांना माणसांची कामं करू द्या. मानवी बुद्धिमत्ता जी आहे ती सब्जेक्टिव्ह आहे, व्यक्तिनिष्ठ आहे, तिला व्यक्तिनिष्ठ कामं करू द्या. आणि संगणकीय बुद्धिमत्ता जी न मानवी बुद्धिमत्ता आहे ही वस्तुनिष्ठ आहे, तिला वस्तुनिष्ठतेची कामं करू द्या. माणसांना वस्तुनिष्ठ होण्याच्या भानगडीत पाडू नका आणि संगणकांना व्यक्तिनिष्ठ होता येणार नाही. संगणक ही न मानवी बुद्धिमत्ता वस्तुनिष्ठ असल्यामुळे ती ऑटोमेट करता येईल आणि मानवी बुद्धिमत्ता ही व्यक्तिनिष्ठ असल्यामुळे ती कधीही ऑटोमेट करता येणार नाही. तुम्ही स्वतःला सुद्धा ऑटोमेट करू शकत नाही. तुम्ही जरी ठरवलं की आता अमुक विचार करायचा तरी घटक्यात तुम्ही दुसरा विचार करायला सुरुवात करता. एक यज्ञ करणारा एक पुरोहित होता. त्याने त्या राजाला सांगितलं की महाराज आता याच्या पुढे यज्ञ संपेपर्यंत मनात माकडांचा विचार आणायचा नाही, म्हणजे यज्ञ सफळ होईल. यज्ञ संपल्यानंतर दक्षिणा वगैरे मिळाली. त्याच्यानंतर त्यांनी हळूच राजाला विचारलं, महाराज माकडांचा विचार तर नाही ना आला मनात? महाराज म्हणाले, नॉट ओनली वन मंकी, द टीम्स ऑफ मंकीज वर देअर इन माय माइंड. मग ते म्हणाले की आता प्रायश्चित्त म्हणून दुसरा यज्ञ करावा. सांगायची गोष्ट काय की माणसांना व्यक्तिनिष्ठता असल्यामुळे त्यांची मनं ऑटोमेट करता येत नाही, त्यांचं बिहेवियर ऑटोमेट करता येत नाही. मग आता ती एक चांगली गोष्ट आहे असं समजून माणसांना मानवी बुद्धिमत्तेचा परिपोष करणारी कामं मिळाली पाहिजे आणि संगणकांना न मानवी बुद्धिमत्तेचा, आणि या दोघांची पार्टनरशिप झाली पाहिजे. म्हणजे मग आपल्याला विकासाचे अगदी नवे आयाम सापडू शकतात. उदाहरणार्थ अगदीच इंटरेस्टिंग ॲप्लिकेशन तुमच्या जीवनकाळात होणार आहे. काय असणार आहे ते ॲप्लिकेशन की तुम्ही मोबाईल फोनवर बोलता आहात आणि काही काही कंपन्यांनी रिलीज केली आहे न मानवी बुद्धिमत्तेची. तुम्ही मोबाईल फोनवर बोलता आहात आणि तुम्ही तुमच्या मराठी भाषेमधून बोलता आहात. 10 वर्षानंतर तुमचा मित्र ब्राझीलमध्ये आहे तर त्याला ते पोर्चुगीजमध्ये किंवा स्पॅनिशमध्ये ऐकू जाणार आहे आणि त्याचं बोलणं त्याच वेळी तुम्हाला येणार आहे. रिअल टाईम व्हॉइस लँग्वेज ट्रान्सलेशन, न मानवी बुद्धिमत्तेचा चमत्कार. तुम्ही एका ऑडिओ कॉन्फरन्समध्ये बसलेला असणार आहात आणि मग तुम्ही प्रत्येकजण स्वतःच्या मातृभाषेमध्ये बोलणार आहात आणि ते जे ऑडिओ कॉन्फरन्समधलं संभाषण आहे ते न मानवी बुद्धिमत्तेच्या साहाय्याने त्या परस्परांमध्ये भाषांतरित होणार आहे. काम चलावू नियर परफेक्ट भाषांतरं होणार आहे. अगदी सगळी तशीच्या तशी भाषांतरं कधीच होत नसतात. उदाहरणार्थ पुलंनी एक सांगितलं आहे की आमच्या हिच्या हातच्या थालीपीठाची सर दुसऱ्या कशाला नाही, याचं इंग्रजीत भाषांतर करा. आता हे शक्य नाही आहे याचं कारण थालीपीठ ही तद्दन मराठी संकल्पना आहे. ती दुसऱ्या कुठल्या संस्कृतीत नाहीच आहे. म्हणजे जसं पंडित नेहरू म्हणायचे की भारतीय कोण, तर लता दिदींनी ज्यावेळेला ए मेरे वतन के लोको हे गाणं सुरू केलं गायला, की ज्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येत नाही तो भारतीय नाही. तसं ज्याला थालीपीठ म्हटलं की आईच्या बांगड्यांच्या किणकिणीचा आवाज येत नाही किंवा त्या तव्यावर चर्र टाकल्याचा आणि तो एक ॲरोमा येत नाही, तो काही मराठी माणूस नाही. त्याच्यामुळे ते वाक्य मराठीत आणणं कठीण आहे, ते इंग्रजीत आणणं कठीण आहे. तसंच दुसरं पुलंनी दिलंय वाक्य की नाडकर्णी नावाच्या माणसाला रजा हवी असते सर्व पित्री अमावस्येची. त्यावेळी तो इंग्लिशमध्ये ॲप्लिकेशन लिहितो की टुमॉरो बिंग माय ऑल फादर्स नाईट. तशा वाक्यांची तुम्ही संगणकाकडून न मानवी बुद्धिमत्तेतून भाषांतराची अपेक्षा करता का? मी जे म्हणतोय की तुम्हाला जागतिक स्तरावर व्यवहार करता येतील त्याची क्षमता तुम्हाला मिळेल. म्हणजे तुम्ही आज ब्राझीलमध्ये व्यवहारच करू शकत नाही कारण भाषा हे मोठं बंधन आहे. आणि तंत्रज्ञ जे असतात ते ही बरोबर शोधून काढतात की तुमची अडचण काय आहे आणि त्याच्या पाठीमागे लागतात. आज आता तुमच्यासाठी गुगल लॉन्चरवर तुम्ही गेलात आणि ते ॲप्लिकेशन डाउनलोड केलं की तुम्हाला कळेल की तुम्ही इंग्लिशमध्ये बोलत राहा आणि आता तुम्हाला टंक लेखनाची गरज नाही. याचं कारण ते डायरेक्टली टाईप करतं आणि अचूक करतं, एकही चूक होत नाही. आता मी ज्यावेळी तुमच्या एवढा होतो किंवा तुमच्यापेक्षा थोडा मोठा होतो त्यावेळी मला ड्रॅगनला ट्रेन करत बसावं लागायचं माझ्या आवाजासाठी, माझ्या इंटोनेशनसाठी, माझ्या ॲक्सेंटसाठी. मी त्याला ट्रेन करायचो आणि मग माझं डिक्टेशन माझं ड्रॅगन म्हणजे माझा कम्प्युटर करत असेल. आज
प्रत्येक शब्दाची जी स्वतःची म्हणून एक सिग्नेचर आहे, सिग्नेचर फ्रिक्वेन्सीचं कॉम्बिनेशन आहे, ते न मानवी बुद्धिमत्तेने शोधून काढलं. त्याच्यामुळे तो शब्द कोणीही बोलला, मग इंग्लिश ॲक्सेंटमध्ये बोला, अमेरिकन ॲक्सेंटमध्ये बोला किंवा साऊथ इंडियन ॲक्सेंटमध्ये बोला, त्या शब्दातल्या त्या सिग्नेचर फ्रिक्वेन्सीज तो एक्स्ट्रॅक्ट करतो आणि बरोबर ते टाईप करून तुमच्यासमोर ठेवतो. टायपिंगसाठी तुम्ही वेळ घालवण्याची गरज नाही. दिस इज न मानवी बुद्धिमत्ता. आणि मग मानवी बुद्धिमत्तेचा परिपोष आता आपण कसा करायचा? तर माणसाच्या म्हणून स्वतःच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या कशा विकसित करायच्या? तर आपल्याला अगदी वेगळा अजेंडा आता लागेल. म्हणजे आपण ज्या वेळेला अधिकारी व्हाल त्यावेळी ती व्यक्ती अनुरूपता, संवेदनशीलता, नवनिर्मिती, सर्जनशीलता, स्वतंत्र विचार, स्वतंत्र अभिव्यक्ती ही आम्ही कशी करणार आणि माणसाला माणूसपणाने कसं ट्रीट करणार, ह्याची आमच्याकडे आता नवा अजेंडा यावं लागेल. कारण ही जर सगळी कामं, नियमबद्ध कामं मी जर करत बसलो तर मी नक्की डिस्प्लेस होणार आहे. रिप्लेस नाही, डिस्प्लेस होणार आहे. कारण त्याला वावच राहणार नाही. जसं बँकेमध्ये झालं तसं आता मला खूप संवेदनाशील व्हावं लागेल समाजाविषयी, तर मी पुढे जाईल. आणि त्याच्यासाठी आमच्या शिक्षणापासून आम्हाला सुरुवात करावी लागेल. म्हणजे उदाहरणार्थ एक असे नियमबद्ध, म्हणजे 21 अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित उत्तरं अपेक्षित वेळात दिली असतात, अपेक्षित गुणं मिळतात. ह्याला आता काहीच चान्सच, म्हणजे याला काही पुढे भविष्यच नाही. कारण 21 अनपेक्षितला उत्तरं देण्याचं काम माणसांना येणार आहे. 21 अपेक्षितची उत्तरं सगळंच देणार आहे. एका शाळेमध्ये मी गेलो, छोटीशी शाळा अशी कडेकपारीमध्ये होती आणि त्या शाळेमध्ये 24च मुलं शिल्लक राहिली होती. जिल्हा परिषदेची शाळा, छोटीशी अगदी, 24च मुलं शिल्लक राहिली, बाकी सगळे इंग्रजी माध्यमाला वगैरे गेलेली. तर मी त्या शाळेमध्ये गेलो आणि त्या मुलांच्या बरोबर बसलो. त्या मुलांनी एकदम असे सिरियस चेहरे वगैरे केले. म्हटलं काय झालं? तर ते काही बोलेच नात. म्हटलं तुम्हाला गोष्ट सांगू का? मग गोष्ट सांगू का म्हटल्यानंतर एकदम चेहरे लिटअप. बघा तुम्ही मानवी बुद्धिमत्तेचा आविष्कार कसा होतो, माणसाशी माणसाने माणसासारखं वागणं. मग मी त्यांना एक गोष्ट सांगितली छोटीशी. मी म्हटलं की एक तालुक्याचं गाव होतं, तिथे संध्याकाळ झालेली होती आणि आता अंधार पडत चालला होता आणि शेवटच्या एस टी बसेस या खेड्यांना जाण्यासाठी निघत होत्या. अशातच, आणि त्या खचाखच त्यामुळे भरलेल्या होत्या, अशातच एक म्हातारी हातामध्ये कुत्र्याचं पिल्लू घेऊन धावत धावत आली आणि एका बसमध्ये बसली. तिच्या खेड्याकडे जाणारी इतरही माणसं त्या बसमध्ये होती आणि कुत्र्याचं पिल्लूच ते, त्याच्यामुळे ते लागलं भुंकायला. कंडक्टरला लक्षात आलं की कोणीतरी कुत्र्याचं पिल्लू घेऊन चढले. कंडक्टर शोधत आला, कुठे कुठे? तर आजी, एक तर तुम्ही दोघंही खाली उतरा, नाही तर कुत्र्याचं पिल्लू सोडून तुम्ही परत वरती या. ते म्हणे अरे बाबा, आता शेवटची गाडी आहे, माझं पिल्लू कुठे सोडून देऊ, याच्यानंतर मी कुठे खाली उतरू, मला खेड्यावर जायचं, जाऊ दे ना. म्हणे नाही, तो नियम वाचा. नियम वाचा. काय नियम? गाडी बसमध्ये पाळीव प्राण्यांना प्रवेश नाही. मग ती म्हातारी म्हणाली बाकीच्या प्रवाशांना, अरे तुम्हाला तरी काही दया येत नाही का, तुम्ही त्याला सांगा. ते प्रवासी म्हणाले काय एवढंसं कुत्र्याचं पिल्लू, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, जाऊ दे आपण जाऊ तिकडे. कंडक्टर पुन्हा नियम वाचा. गोष्ट मी इथेच थांबवली आणि त्या ताईंना विचारलं, तिकडच्या शिक्षिका. म्हटलं ताई, गोष्टीवर जर प्रश्न विचारता का मुलांना? ताईंनी काय प्रश्न विचारला असेल? म्हातारी हातामध्ये काय घेऊन बसमध्ये चढली? ताईंना म्हटलं ताई, अहो 21वा शतक, ही मुलं 21व्या शतकात जाणार, 20व्या शतकातला प्रश्न विचारला. ते म्हटलं आमचा कम्प्युटर पण उत्तर देऊन टाकेल, मुलांची काय गरज आहे, आणि मेंदू आहे चांगला. म्हटलं ट्राय वन्स मोर, वन्स मोर, वन्स मोर. ताईंना दिल्यानंतर ताईंनी दुसरा टाकला. कंडक्टरने सारखा सारखा जो नियम प्रवाशांना वाचून दाखवला तो काय होता तो लिहा. म्हटलं पुन्हा तेच. मग ताई म्हणाले भाऊ, मला ना तू काय म्हणतो ते काही कळत नाही, तू आणि ती पोरं तुम्ही काही करा. मग म्हटलं, मी मुलांना म्हटलं की तो कंडक्टर सारखा सारखा जो नियम दाखवत होता तो तसं का करत होता असं तुम्हाला वाटतं? असं विचारल्यानंतर वर्गामध्ये शांतता पसरली. कारण आतापर्यंत त्या मुलांना तुम्हाला काय वाटतं असं आयुष्यात कोणीही विचारलं एकदम म्हणजे दचकलेच. मग मी त्यांना थोडंसं म्हणजे स्कॅफोल्डिंग केलं, थोडंसं सपोर्ट दिला, थोडं कोक्सिंग केलं, थोडं हिंट्स दिल्या. त्याच्यानंतर एक मुलीचा हात हळूहळू वर आला. ती मुलगी मला म्हणाली की सर, आपल्या देशातले सगळे नागरिक बेशिस्त असतात,
कंडक्टर शिस्तप्रिय होता आणि म्हणून तो सारखा सगळ्यांना शिस्त लावण्यासाठी तो नियम दाखवत होता. म्हणजे फॅन्टॅस्टिक उत्तर. त्याच्यानंतर दुसरा मुलगा तो म्हणाला की सर मी ना शाळेला बसमधून घेतो, मी येताना एक माणूस एकदम कोकरू घेऊन आता चढला बसमध्ये. तर कंडक्टरनी त्याला बसू दिलं, पण झालं असं की पुढच्या स्टॉपला कंडक्टरचे साहेब गाडीत आले आणि त्यांनी कंडक्टरला जो झापलाय सर, तो कंडक्टर आणि हा कंडक्टर नक्की मित्र असतील आणि म्हणून हा रेस घेऊ इच्छित नाही म्हणून तो नियम दाखवतो. तिसऱ्या मुलाला विचारलं की काय बाबा तुला काय वाटतं? तर तो म्हटलं की सर मला असं वाटतं ना की त्या म्हातारीकडून त्या कंडक्टरला 10 रुपये जास्त हवे होते सर. चौथ्या मुलाला विचारलं तुला काय वाटतं? तर तो म्हटला सर मी खरं सांगू, लहानपणी कंडक्टरला कुत्रं चावलं असेल घाबरत होता, नको परत कटकट. विनोदाचा भाग सोडून द्या, पण एकोत्तरी प्रश्नाच्या ऐवजी मुक्तोत्तरी प्रश्न विचारल्यानंतर त्या सर्व विद्यार्थ्यांनी दिलेलं प्रत्येक उत्तर बरोबर होतं, प्रत्येक उत्तर भिन्न होतं. त्यांनी त्यांच्या अनुभवातून ते निर्माण केलं होतं, त्याची स्वयंनिर्मिती केली होती. ते कुठल्याही गाईडमध्ये, गुगलमध्ये, ताईंच्या डोक्यात किंवा कुठल्याही पुस्तकात छापलेलं नव्हतं. आणि अशा 24च मुलं शिल्लक राहिलेल्या जिल्हा परिषदेच्या एका छोट्याशा शाळेतली त्या मुलांनी स्वतंत्र विचार केला होता, स्वतंत्र अभिव्यक्ती केली होती. इतकंच नव्हे तर त्या वर्गामध्ये एकाच वेळी सगळे मेंदू जागृत होते. एक मेंदू जागृत आणि बाकीचे झोपलेले, म्हणजे शिक्षकांचा जागृत आणि बाकीचे झोपलेले, किंवा शिक्षकांचा झोपलेला आणि बाकीची मुलं दंगा करतायत असा प्रश्न नव्हता. आणि त्या वर्गामध्ये त्या मुलांना एक अनुभूती होत होती की अरे एकाच प्रश्नावर प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने पण सम्यक विचार करू शकतो. लोकशाहीची निर्मिती होत होती. लोकशाही पार्लमेंटमध्ये एकाएकी येणारच नाहीये, लोकशाही प्रत्येक वर्गखोलीत येणार आहे. तेव्हाच बरोबर ह्या मुलांमधली स्वतंत्र विचार करणारी काही मुलं अशा न मानवी बुद्धिमत्तेचा परिपोष करू शकतील. एखाद्या स्त्री जर तिचा पती वारला तर त्याचं डेथ सर्टिफिकेट काढत असताना ह्याच्या पुढे तिला आपोआप पेन्शन वगैरे सगळं चालू झालं पाहिजे. तिने अर्ज करा, इकडे जा तिकडे जा, काही नाही. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी या न मानवी बुद्धिमत्तेसंबंधीची इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्सची व्हिजन काय असेल त्याच्याबद्दल प्रेझेंटेशन करत असताना असं सांगितलं की ज्यावेळेला आपण ही बुद्धिमत्ता डिप्लॉय करू त्यावेळेला नागरिकाला शासनाने आपला पोस्टमन म्हणून रिटायर केलेला असेल. नाहीतर आत्ता काय परिस्थिती आहे की नागरिक हा पोस्टमन असतो आणि निरनिराळी खाती ही वेगळी असतात. गव्हर्नमेंट म्हणून एक आहे असं नागरिकांना प्रचितीच घेत नाही. त्याच्यामुळे एक खातं काय सांगतं की तू माझ्याकडे हे कागद घेऊन ये त्यांच्याकडून, मग ते काहीतरी आतमध्ये करतात, त्याला एक कागद देतात, आता तू त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे अशा 3 प्रती तिकडे नेऊन दे. नागरिक काय पोस्टमन आहे का? त्याच्यामुळे याच्या पुढचा ई गव्हर्नन्स जो आहे इट इज गोइंग टू बी फुल्ली ऑटोमेटेड. एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि मॅरेज रजिस्ट्रेशन केल्या या रेशन कार्डमधून नाव त्या रेशन कार्डमध्ये जाणं, पासपोर्टवरचा पत्ता बदलणं, दिस अँड दॅट, ऑल थिंग्स हॅव टू हॅपन जस्ट लाईक दॅट. आणि त्याचबरोबर एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तुमच्यासमोर पॅटर्न्स निर्माण होणं की नक्की मी आता काय केलं पाहिजे, दुष्काळाच्या संदर्भात मी नक्की काय केलं पाहिजे, कुठल्या जलाशयांची पातळी